तेषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। वशिष्ठे ऐकोनी प्रेमे आळंगिले, सुमुखे बोलिले धन्य रामा। अगा तुची तरी स्वामी त्रैलोक्याचा, वेद गात वाचा भाटापरी। वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना उपदेश करतात। प्रेमानं आलिंगन दिलेलं आहे प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ ऋषींनी। आणि आता तू या तिन्ही लोकांचा स्वामी आहेस। वेद तुमचे वर्णन करतात। सहो वेदी जाण साई शास्त्री, कारण 18 पुराणे हरीशी गाती। तो हरी म्हणजे प्रभू रामचंद्र आहे। तो हरी म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा आहे। तो हरी म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। तो हृदयातला राम आहे। म्हणून कारण श्रीराम व सीता यांचे लौकिक दृष्ट्या पती पत्नीचे नाते होते, पण आध्यात्मिक दृष्टीने सीता रामाची शक्ती होती। खऱ्या अर्थाने अर्धनारी अर्धांगिनी होती। शिव पार्वती जसे अर्धनारी नटेश्वर आहेत, तसेच श्रीराम सीता अर्धनारीश्वर होते। कुणी कुणापासून दूर जाऊ शकत नव्हतं। डाव्या अंगाचा उजव्या अंगाला विरह कसा होईल, होतो का? सीता हरण, सीता वियोग अशक्य होते, पण श्रीरामांनी ते नाटक मानवी रूपात केले। हे अशक्य होतं। मग उजवा हात डावा हाताला सोडून राहू शकतो का? नाही। तसं सीता हरण अशक्य होतं, पण ते नाटक प्रभूंनी वठवून दाखवलं। पण श्रीरामांनी ते नाटक मानवी रूपात पूर्ण केलेलं आहे। पती पत्नीतील प्रेमाचे दर्शन घडवले। श्रीरामाचा शोक विरह याची भूमिका बजावली। ही भूमिका आहे। तुमचे आराध्य श्रीराम पत्नी वियोगात झाडांना आलिंगन देऊन हाय सीते, हाय सीते, तुला कुठे शोधू म्हणून रडत आहेत। पार्वती माता सांगते महादेवाला, महादेव सांगतात, देवी हे अवतार कार्य आहे। या घटनांना माझे प्रभू साक्षी भावाने निभवत आहेत। पार्वती मातेला विश्वास बसला नाही। परीक्षा घेण्यासाठी श्रीरामासमोर पार्वती माता सीतेच्या रूपात प्रकट झाली। त्यांना पाहून श्रीरामाने तोंड फिरवले। त्यांना माहित होतं ही माय। 4-5 वेळा असे समोर आली माता, तरी प्रभू रामांनी तोंड फिरवावं। नंतर शेवटी सांगितलं की तुम्ही का आलात माते इथे म्हणल्यावर पार्वती मातेला मूळ स्वरूपात प्रगट व्हावं लागलं। तिथे एक शक्तिपीठ निर्माण झालेला आहे। श्रीरामाच्या शोकावर शुकाचार्य म्हणतात, ज्याचा स्त्रीशी संबंध आला त्याला जीवनात कधी ना कधी रडावे लागेल। गोस्वामी तुलसीदास सांगतात, कामिनी के लिए दीनता दिखाई, कामिनीसाठी दीनता दाखवावी लागली। विश्वामित्र सांगतात, राघवा आपण स्वतः ज्ञान स्वरूप आहात, अशा स्थितीत आपणाला जीवनाबद्दल प्रश्न पडावेत याचे आश्चर्य वाटते।
ज्ञान संपन्न व्यक्ती ही कित्येक वेळा गोंधळात व त्यांना शांती दुष्प्राप्य होतात. हे गोंधळून जातात ना. शुकाचार्यांची जिज्ञासा. ब्रह्मर्षी वेदव्यासाचे पुत्र शुकाचार्य यांना एकांताची आवड होती. एखाद्या आंब्याच्या किंवा वडाच्या झाडाखाली सावलीत गवताचे आसन तयार करून मग बसून तिथं तप करायचे, ते ध्यान करायचे किंवा वडिलांचे ग्रंथ वाचन करत बसायचे. मग चिंतनातून त्यांना प्रश्न पडले की ते पिताश्रींना विचारत होते, ही सृष्टी कोणी कशी निर्माण केली, कोणापासून निर्माण केली, या सृष्टीचा करता निर्माण करता कोण आहे, कुठं आहे, कसा आहे, तो दिसत का नाही. वेदव्यासांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले, पण शांती समाधान झालं नाही. किंवा शुकाचार्यांना समजत नव्हते की मला ज्ञान झाले का नाही. शुकाचार्यांना मुळात समजणं की आपल्याला ज्ञान झालं का नाही झालं. वेदव्यासांनी शुकाचार्यांना जनक राजाकडे पाठवलं. शुकाचार्य मिथिला नगरीत आले. जनक राजाच्या द्वारपाल्यांनी निरोप दिला, शुक आपणास भेटू इच्छितात. राजाचा निरोप आला, थोडे थांबा. पण किती वेळ थांबा हे काहीच आलं नाही. 6 दिवस अन्न पाण्या वाचून शुकाचार्य थांबले. किती दिवस? 6 दिवस. नंतर निरोप आला की राजांनी अतिथीगृहात थांबायला सांगितले. म्हणजे पाहुण्यांच्या कक्षेमध्ये थांबायला सांगितलं. मग स्नान, खाणं पिणं, दास दासी सगळ्या सोयी तिथं उपलब्ध होत्या. सर्व होते, पण जे समोर आले त्याचा स्वीकार शुकाचार्य करत होते. मनानं मागणी करत नव्हते, डिमांड करत नव्हते, असं पाहिजे आणि तसं पाहिजे. 6 दिवस गेले. जनक राजाने बोलावून विचारले, काही काम आहे का. त्यावेळी शुकाचार्य सांगतात की ज्ञानाच्या जिज्ञासेने मी आलो. माझ्याकडे कोणी पाठवलं तुम्हाला. जनक राजा विचारतात. तर शुकाचार्य उत्तर देतात, माझ्या पिताश्रींनी मला पाठवलेलं आहे. मी त्यांना प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर दिलं, पण माझ्या शंकेचं समाधान झालं नाही. शुकाचार्य मग तेलाने भरलेला तो कटोरा घेऊन तेलाचा एक थेंबही सांडायचा नाही. पण तो तेलाने भरलेला कटोरा दोन्ही हातांनी ओंजळीत धरायचा आणि मिथिला नगरातील प्रमुख राज रस्त्यांनी जाऊन संध्याकाळी परत तो कटोरा घेऊन ये. पण या तेलाचा थेंबही सांडायचा नाही. जनक राजाने सांगितलं शुकाचार्य. अशी उंजळी करायची, त्याच्यामध्ये तो तेलाचा भरलेला कटोरा घ्यायचा आणि राज रस्त्यांनी नगराची प्रदक्षिणा घालायची आणि संध्याकाळी परत ते कटोरा घेऊन यायचं. लक्षात घ्यायचं की एकही थेंब सांडायचा नाही. शुकाचार्य रस्त्याने जाऊ लागले. स्त्री पुरुष, रथ, घोडेस्वार हे सगळं दृश्य त्यांना दिसू लागलं. दुकाने, उद्याने, खेळात असताना लहान लहान मुलं, सौंदर्यवती स्त्रिया येरझार घालू लागल्या. वैभव संपन्न वाडे. या मिथिला नगरीमध्ये वैभव संपन्न वाडे होते. यांच्यावर शुकाचार्यांचे लक्ष गेलेच नाही. सायंकाळी राम मंदिरात तो कटोरा आणून जनक राजाच्या पायाशी ठेवला. जनक राजा म्हणाले, शुका, मी तुझी अनेक प्रकारे परीक्षा घेतली. मी प्रसन्न झालो. तुला काय विचारायचे ते विचारा. जनक राजा म्हणाले, ही परीक्षा तोंडी किंवा लेखी नव्हती. आजकाल लेखी परीक्षा असते ना, ओरल असते, थेरी असते, पण असं काही नव्हतं. उभे राहा
शहाण्यामध्ये तितिक्षेची परीक्षा झाली. 6 दिवस उभं टाकण्यात, अन्न पाण्या वाचून 6 दिवस उभं टाकले. आणि गुरुवरची निष्ठा, सहनशीलता पारखली होती. ज्ञानाची तीव्रता पारखली. किती जिज्ञासा आहे निकळून घेण्याची, ही सुद्धा परीक्षा घेतली. आणि शुकाचार्यांना अतिथीगृहात सर्व सुख दिलेले आहे 6 दिवस. म्हणजे त्यांचा जिभेवर किती ताबा आहे, कंट्रोल आहे. नाहीतर जिव्हा लांछावली भोजना, दुग्ध घृत शर्करा पक्वांना, निंदिले उपान्ना, तेने पातल मुख बंधना, मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, षड शास्त्र दस ग्रंथ षड शास्त्र पुराणे, 4 वेद मुखोद्गत वाणी म्हणजे मुखपाठ. परंतु गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली. म्हणून जिभेवर नियंत्रण होतं. ही सुद्धा परीक्षा पास झालेली आहेत शुकाचार्य. नंतर पात्रातील तेल न सांडता नगरातून हिंडायला सांगितले. ही एकाग्रतेची परीक्षा घेतली. तितिक्षा, निष्ठा, सहनशीलता, इंद्रिय जय, एकाग्रता, ज्ञानाची ओढ ध्यानात आली. शांती कशी प्राप्त होईल? जनक राजा सांगतात, शुका तुझी साधना उत्कृष्ट आहे. शांती म्हणजे समाधी अवस्था किंवा मोक्ष प्राप्ती, म्हणजे निर्वासन स्थिती, म्हणजे मोक्ष. मोक्षासाठी वासना क्षय होणे आवश्यक आहे. वासनेचा क्षय होणं आवश्यक आहे. म्हणजे निर्वासन व्हायला पाहिजे मन. आता मन निर्वासन कधी होईल? कारण वासनेशिवाय मन राहू शकत नाही. तरी सुद्धा इथं सांगतात, आपल्याला झोप लागली आहे का याचे उत्तर, समजा झोप लागली असं जर आलं तर समजावं की याला झोपच नाही लागली, निश्चित झालेले. आणि समजा उत्तर आलं नाही तर समजावं की याला झोप लागली. समाधी शांती म्हणजे मनाच्या लहरी, हे चिंतन. जसं हे पंखा प्रकाश म्हणजे विद्युत लहरी आहे, तसं मनाच्या लहरी आहे. रेडिओमध्ये ध्वनी लहरी आहे आणि आपण ज्ञान लहरी आहोत. ज्ञानाबाई अलंकारू सर्व सुखाचे लहरी, ज्ञानाबाई अलंकार. आपण ज्ञान आहोत. म्हणून आपण ज्ञान स्वरूप आहे, हे तो धाडिले वाहे, विशेष ज्ञाने होय गगना एवढा. म्हणून आपण या 3.5 हाताच्या देहाला आणि विश्वालाच खरं समजून बसलेलो आहोत. आणि आपण ज्ञान स्वरूप आहोत हे अनुभव, त्या अनुभवाला विसरलेलो आहोत. म्हणून संकल्प विकल्प थांबणे, विचाराने विकार निवृत्त झाले, ज्ञानाची जाणीव राहणे. ज्ञानाची जाणीव सुद्धा राहणे, कारण महाकारण देह सुद्धा राहणे ना. अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं झाली, मग ते ज्ञान सुद्धा राहू नये. सागरातील भरती ओटीच्या मधली स्थिती म्हणजे भरलेला नसतो आणि शांतही नसतो. अशी शुकाचार्यांना समाधी लागली, भाव समाधी लागली. उपदेशाला प्रारंभ केला. वसिष्ठांनी राघवाला सांगितले, विवेकी पुरुषाच्या अंतःकरणात लक्षात येते की आनंद हा बाहेर मिळवायची वस्तू नाही. आनंद हे कुठून बाहेरून मिळणार आहे का? मनातला स्वभाव, ठेवण व पाहण्याची दृष्टी यामुळे अंतरात असणाऱ्या आनंदाला माणसं पारखे होतात. मानवी मनाची ठेवण, त्यांचा स्वभाव, त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टिकोन, आता एकच विषय आहे पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. सर्पिणीला पाहिल्यानंतर सर्पाच्या अंतःकरणात आनंद होतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये दुःख होतं. विषय एकच आहे, परिणाम कसा झाला? एकीकडं प्रतिकूल झाला, एकीकडे अनुकूल झाला आणि त्या अनुकूल प्रतिकूलतेमुळे सुख आणि दुःख निर्माण झालं.
मग हा आनंद कुठून आला आणि हे दुःख कुठून आलं? म्हणून ज्ञानी जे असतात त्यांचे सर्व प्रश्न सुटलेले असतात, पण ते जाणीवपूर्वक अज्ञान पांघरतात. ते जाणीवपूर्वक अज्ञानाचं पांघरून घेतात. विशिष्ट विषयातील सखोल ज्ञान प्रगट व्हावे आणि जगत कल्याण साधावे म्हणून ज्ञानी पुरुष अज्ञानाचे पांघरून घेऊन श्रेष्ठ चिंतनशील तत्ववेत्यांना शंका विचारत असतात. कारण त्या शंकेतून ज्ञान संपन्नाची ही स्वीकारलेली अज्ञान भूमिका मला चकित करते. प्रभू राम सांगतात, श्रीमद भागवतात अशी भूमिका उद्धवाने स्वीकारलेली आहे. भागवताच्या 11व्या स्कंदात भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतात. उद्धव ज्ञानी आहे. भगवान अवतार समाप्ती करू इच्छितात. आता अवतार संपूर्ण समाप्त करायचा आहे भगवान श्रीकृष्णांना, म्हणून त्यांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान प्रगट करून घ्यावे म्हणून हे प्रश्न आहे. सूर्य मावळायला की सागर त्याची अधिकाधिक किरणे पिऊन घेत असतो. महाभारतात श्रीकृष्ण धर्मराजाला भीष्माचार्यांकडे नेतात आणि त्यांना तिथून राजनीती धडे शिकवून घ्यायला सांगतात. धर्मराजा व श्रीकृष्ण ज्ञानी होते, पण त्यांनी अज्ञानी भूमिका स्वीकारली. म्हणूनच महाभारतातील शांती पर्व प्रगट झालेला आहे. या योग वसिष्ठातील श्रीरामाची भूमिका अशीच आहे. सकळ मंगळ तुझिया मंगळे, ह्या संपूर्ण मंगळाचं जे मंगल आहे ते तुम्ही आहात राघवा. कारण तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहुनी. या सृष्टीकडे जर पाहिलं तर मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत आणि धुळीच्या कणापासून कंकरापासून शंकरापर्यंत काय आहे, ही सगळी विनाशी व्यवस्था आहे. तेवी शिवोणी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाश येते एक सरी संविती जाण. म्हणजे हे एक रूपानं प्रकाशन करणारं ज्ञान हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. आणि बाकीचे जे विषय आहेत ते कसे आहेत, नाशवान असल्यामुळं भासमान आहे. कारण नाशवान हे इंद्रिय दृष्टीला घेऊन वाटाय, पण विवेक दृष्टीने जर पाहिलं तर हे नाशवान आहे का भासमान आहे? स्वप्न नाशवान आहे का भासमान आहे? ते भासमान आहे. आरशातलं प्रतिबिंब नाशवान आहे का भासमान आहे? तसं ही संपूर्ण सृष्टी भासमान आहे आणि त्याची अधिष्ठान रूप परमात्मा तुम्ही आहात. म्हणून सर्वांशी सोहळे तुझिया योगी, तुझ्यामुळंच सगळ्यांना काय आलेला आहे, सोहळा झालेला आहे हा. कारण आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम ध्रुवन सांडिये रे. तुझ्या मंगल स्वरूपामुळे सर्व मंगल आहे. तुझ्यामुळेच सर्वांना सोहळा आहे. सर्व ज्ञानीला तुझ्यामुळे ज्ञान आहे. सगळ्या ज्ञानांना जे ज्ञान आहे ते कोण आहे, म्हणजे ज्ञानाचं ज्ञान तुम्ही आहात. सर्व कर्माला आधार तुम्ही आहात. योगी तुझेच ध्यान करतात. तुझ्यासाठी योग संत संगती आहे. भोगाचा त्यागही तुझ्यासाठी करतात. तुझ्या प्रकाशामुळे सूर्य प्रकाशित होतो. वारा तुझ्याच आज्ञेने वाहतो. तुझ्या भीतीने मृत्यू संहार करतो मृत्यू. आणि चंद्र लोकांना शीतलता प्रदान करतो. अग्नी दहन शक्ती वाहतो. ज्या शक्तीने भूमीने सगळे धारण केलेले आहे ते तुझ्या आज्ञेमुळे पाण्यामध्ये गोडवा आहे राघवा. तो आपला द्रव्यपणा कधी सोडत नाही. असलेला तुझ्या शक्तीमुळेच हे सगळे होते आणि जाते. एवढेच काय, पण तूच ब्रह्म आहेस. तिन्ही काळात असलेला, ज्याचा कधी नाश होत नाही, तेच रूप तुझे पहा रामा. जागृती स्वप्न सुषुप्तीला जाणणारा तेच तुझे रूप आहे रामा. जेथे सुख दुःखाचा लेश नाही ते केवळ सुख तूच आहेस राघवा. जीव शिव दोन्ही तुझे प्रतिबिंब आहेत. ते मिथ्या म्हणून तुझ्याच ठिकाणी भेद बुझून जातो. तो भेद तुझ्या ठिकाणी बुझून जातो.
असं तुझं स्वरूप आहे राघवा. म्हणजे 54 क्रमांकाच्या ओळीपर्यंत स्वामी हंसराज सांगतात, सर्व डोळांचा डोळा तू श्रीरामा, सर्व कर्माधार तू, सर्व ज्ञानी अंशी ज्ञान तुझ्या योगी, योगी लागवेगी ध्याती तुझसाठी योग आणि संत संग, त्यागिता ती भोग तुझसाठी, सकळ कल्याण जगाचे जीवन, पतित पावन तुची रामा, अर्क प्रकाशित तुझी प्रकाशे, वायू वाहतसे तुझी आज्ञे, तुझी या भयाने मृत्यू संहारित, शीतळ करीत चंद्रजना, अग्नी वाहतसे दहन शक्ती ते, जगाधारणे ती शक्ती भूमी, जगाला धारण करणारी ती शक्ती, अग्नी वाहत असे दहन शक्ती ते, जगा धरणे ते शक्ती भूमी, तुझे आज्ञेमुळे आपी असे गोडी, द्रव्यत्व न सोडी कल्पांती, जे जे होते जाते तुझ्या शक्तीवसे, हे असो काहीसे ब्रह्म तुची. एवढं काय सांगावं की तुम्हीच ब्रह्म आहात. तीही काळी आहे नाश कधी नोहे, तिने अवस्थेत आहात, तिने काळात आहात आणि कधी नाश होत नाही. तेची रूप तुझे पाहे रूप रामा, राघवा हे तुमचं रूप आहे अविनाश. जागृती स्वप्नाते सुषुप्ती ते जाणे, तिन्ही अवस्थेला तुम्ही जाणणारे आहात. तेची रूप होणे तुझे रामा, जेथे सुख दुःख निशेषची नाही, जिथं सुखही नाही आणि दुःखही नाही, त्याचा लेश सुद्धा नाही. केवळ सुख पाही तुची रामा, केवळ सुख हे तुमचं स्वरूप आहे राघवा. जीव शिव दोन्ही प्रतिबिंब तुझे, मिथ्यात्वेशी बुझे आपुले ठाई, यास्तव तू एक आहे तैसा होशी, तुम्ही जसे एक आहेत ना तसेच आहात. कल्पना कायसी तुझ्या ठाई, तुमच्या स्वरूपामध्ये कल्पना सुद्धा नाही. एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. म्हणजे कल्पना सांडली की तुम्हीच ब्रह्मरूप आहात. पंचभूताधिक जितुके हे जग, रज्जूचे भुजंग तुझ्या ठाई. हे पंचभूतापासून निर्माण झालेली ही संपूर्ण सृष्टी आहे आणि दोरीवर सर्पाचा भास झालेला आहे. अवयवा विन अमुका सारिखे, उपमावे निके कैसे रूप. अवयवा वाचून म्हणजे आपण कसे आहोत, निरवयव आहोत. आपल्याला हात नाही, पाय नाही, डोकं नाही, काय नाही, पण आहोत. आणि आपल्याला काय वाटतं, आपल्याला हात आहे, पाय आहे, डोकं आहे का, डोकं डोकंच नाही आपल्याला, म्हणून आपल्याला अवयव नाही, निरवयव. म्हणून स्वगत सजाती विजाती भेद रहित अखंड परमात्मा हे तुमचं आमचं सगळ्यांचं वास्तविक स्वरूप आहे. आणि तेच वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात की तुम्ही निरवयव परमात्मा आहात. अवयवा विन अमुका सारिखे, उपमावे निके कैसे रूप. मग तुम्ही कसे आहेत म्हणून कसं सांगावं. आकाश कोणासारखं आहे कसं सांगता येईल. आता ही भिंत त्या भिंतीसारखी नाही असं उपमा देता येतं, पण तुम्ही कसे आहात कशी उपमा द्यावी तुम्हाला, देताच येत नाही ना. सृष्टीमध्ये दुसरी वस्तूच नाही तुमच्या बरोबरीला. मग हा सूर्य कसा आहे, कोण्या सूर्यासारखा आहे. आता या सूर्यासारखा दुसरा सूर्यच नाही ना. तसं तुम्ही ज्ञान सूर्य आहात, तुमच्यासारखी वस्तू कुणी नाही, म्हणून तुम्हाला उपमा देता येत नाही. ऐसा तू अभेद एकपणे विन, अनिर्वाच्य खूण तुझी रामा. राघवा तू अभेद रूपानं एक रूपानं नटलेला आहे. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. अनिर्वाच्य खूण तुझी रामा. तुझं वाणीनं वर्णन करता येत नाही असं तुमचं स्वरूप आहे. म्हणून न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वार निवर्तन्ते
तद्धाम परमं मम. की माझ्या स्वरूपाचं वर्णन वेद जाणो गेला, पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. वेदाला सुद्धा नाही कळ